कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अभि, तुम्ही खरंच जाताय का ऑफिसला? तुम्ही गेलात ना की मला अजिबात करमत नाही। खरंच? ओके, हे काय नाही जात ऑफिसला। लगेच नाही जात म्हणे, चालले लगेच ऑफिस कॅन्सल करायला। लीला, आय एम सिरियस, मी खरंच जात नाही ऑफिसला। एक काम करूया, आपण मस्तपैकी बाहेर फिरायला जाऊया। का आज काही काम नाही का ऑफिस मध्ये? आहे, पण काय ना की तुझ्या एका अभि या हाकेवर काम वाम सब कुछ करूया। एजे, माझा रंग चढत चाललाय तुमच्यावर। केवढे फिल्मी झालाय तुम्ही। आणि काय जात नाही आहात? अजिबात नाही, ऑफिसला जायचंच आहे। ओके ओके, ठीक आहे, जाईन मी, पण एका अटीवर। मला एकदा फक्त अभि म्हणून हाक मारना। परत नको प्लीज। ठीक आहे, मग जात नाही मी। जाताय ना ऑफिसला अभि? That sounds music to my ears. ठीक आहे, मी जातो ऑफिसला, पण तुझ्यासाठी एक काम आहे, एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुला आज दिवसभरात शोधायचंय, म्हणजे तुझा दिवस पण चांगला जाईल आणि तू बोरी होणार नाहीस। चालेल, काय प्रश्न आहे? तुला माझ्यासाठी काहीतरी करायचंय ना? हो। ठीक आहे, आज दिवसभरात तुला शोधायचंय की अशी कुठली गोष्ट आहे ज्याने मला खूप बरं वाटेल, ते तू करशील माझ्यासाठी। आता तुम्हाला कशाने बरं वाटेल हे मी कसं ठरवणार? तेच तर तुला शोधायचं। तुझ्याकडे आज दिवसभर आहे, कर विचार, अँड युअर टाइम स्टार्ट्स नाउ। बाय। अभि पण ना, आता कसं शोधू मी याचं उत्तर? बहिणी, आय थिंक लीलाईंचा सॉरी, त्या लीलाने, मला वाटतं तिने ना आदर्श सुनेचा प्लॅन कॅन्सल केलाय। बघा ना, एका कामाला हात लावत नाहीये ती। ती जेवढी मूर्ख वाटते ना तेवढी ती नाहीये। ज्या अर्थी लीलाचा आदर्श सोनेचा प्लॅन कॅन्सल झालाय, त्या अर्थी तिच्या डोक्यात दुसरं काहीतरी शिस्त आहे। पण आपल्याला कसं कळणार की तिच्या डोक्यात काय शिस्त आहे? ती काय विचार करते हे कळणारच ना आपल्याला। लीला आहे ती, खावा केल्याशिवाय काही करता येतं का तिला? त्यापेक्षा तिचा पुढचा प्लॅन कसा फसवायचा याच्याकडे फोकस ठेवा, तेवढंच लक्षात ठेवा। हो, दुर्गा, कशावर लक्ष ठेवायला सांगत होतीस ना? एजे, दुर्गा वहिनी सांगत होत्या की लीला आई आणि आजींना कामं करावी लागू नयेत याच्याकडे लक्ष द्या, हेच सांगत होते मी। ओके, येतो मी। एक मिनिट एजे, सरस्वती टिफिन दे। हो, नाही, याची काही गरज नाहीये, मी नंतर मारुतीला पाठवतो। सॉरी एजे, लीलाही विसरल्या टिफिन बद्दल, पण आमच्या लक्षात होतं। आम्हाला तर काय सवयच आहे काम करायची। आता घर सांभाळायचं म्हटलं की चौफेर लक्ष असायलाच हवं। एक दिवस काम केलं आणि दुसऱ्या दिवशी विसरल्या, असं नाही ना चालत। ठीक आहे, काही हरकत नाही, नवीन आहेत त्या, आम्ही शिकवू त्यांना। मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की तुम्हाला माझी कुठली कामं करायची गरज नाहीये, पण प्रेमापोटी तुम्ही करत राहिला, त्यासाठी थँक्यू। पण ऑनेस्टली मी माझी कामं स्वतः करू शकतो, आणि तुम्हाला काय करायचंच असेल तर तुमचा वेळ कुठल्या तरी प्रोडक्टिव्ह गोष्टीमध्ये यूज करा। येतो मी। लीला, हो, येतो।
एकीकडे एजे म्हणतात की आपली एनर्जी जर प्रोडक्टिव्ह कामासाठी खर्च केली तर त्यांना खूप बरं वाटणार आहे, आणि दुसरीकडे त्यांनी मला असं काहीतरी करायला सांगितलंय ज्याने त्यांना बरं वाटणार आहे. ह्या दोन वाक्यांचा नक्कीच काहीतरी संबंध आहे, पण कसं कळेल मला नक्की हवंय काय एजेंना? अभि, लीला तू इथे? का अभि? नको ते यायला. नाही नाही, तसं नाही. मला खूप कंटाळा येत होता घरी. खूप आठवण येत होती तुमची. मग आले. मलाही तुझी खूप आठवण येत होती. असं वाटत होतं की काम सगळं सोडावं आणि तुझ्याकडे निघून यावं. I was missing you. सर सर लीला तुम्हाला सर का म्हणतेस? सर अहो मी विश्वा, डोळे उघडा सर. सॉरी. नाही नाही. अहो नाही सर, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? सॉरी तर मी म्हणायला हवं ना. मी ह्या असं अचानक यायलाच नको होतं इथे. मी निघतो सर. सर एक गोष्ट बोलू का? म्हणजे राग येणार नसेल तर बोलतो. कसं आहे, लहान तोंडी मोठा घास घेतोय सर. नाही जाऊ दे, मी जात. विश्वा, शूट प्लीज. सर तुम्हाला काय होतंय मला काही कळत नाहीये सर. मला काय, तुम्हालाही कळत नसेल की तुम्हाला काय होतंय ते. मी काय म्हणतो सर, ही सगळी कामं वगैरे राहू दे. आपण ही सगळी कामं उद्या करूया का? नाही नाही, म्हणजे असं सहज डोक्यात आलं म्हणून बोलतोय सर. चल. What is wrong with me? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.